हा रस्का भाई जरा या की इकडं, ही शाळेच्या मैदानावर जरा कार्यक्रम चालू आहे. तुमची गरज आहे हो इथं, तुमची गरज आहे. या लवकर या बरं का. हा लवकर या. ये पक्या पक्या वर इकडे. आलो आलो. वर ये वर ये. कोण पक्या? ऐका पक्या, जास्त वाढवू नका. आता एक पात्री म्हणजे फक्त एक पात्र असतं. एक पात्री म्हणजे ओहो एवढे असं नसतात, एकटाच असतो तो. ऐका जरा. तुमचं करा, ती गुस्ते बराबर मध्ये. तो खतरनाक कलाकार आहे, मिमिक्री मारतोय देव. अरे पण लोकांना नाही आवडणार. दादा काय झालं? कुणाला मारू? बघा स्टान्स बघा ह्याचा काय. असा कसा कोण स्टेजवर येतो कोणाला मारू? हाच मारायचं नाही, मारायचं नाही. मिमिक्री मारायची तुला, मिमिक्री मारायची. मिमिक्री नका करू. माझा आहे 2 तासाचा ऑलरेडी सेट आहे कार्यक्रम मध्ये. मिमिक्री कशी आणता तुम्ही? तुमचं नको आहे आम्हाला. तुम्ही मध्ये मध्ये करा. ही गुस्त ही टाळ्या घेणार बरोबर. असं नाही बरोबर वाटणार तुम्हाला. कुठली भेळ करताय? सर्विसळ करताय? दादा दादा टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांभाळून घेईन. चला चला एक काम करू, एक रेसलिंग मारू. चला रिहर्सलला रेसलिंग म्हणतोय मी. काम करेन का ह्याच्या बरोबर? नाही जमणार. ऐका माझं. अरे तुम्ही करा ना. त्या बोल होईल. तुम्ही पैसे दिले तुम्हाला. तुम्ही आता माझा डोकं खायला लागलाय बरं का. तुम्ही तुमचं करा, तो करतोय बरोबर. तुम्ही करा, तुम्ही सुरू करा. मॅच होणार नाही. पहिला डायलॉग घ्या. चला तिथे वर पहिला डायलॉग घ्या. पहिला डायलॉग घ्या. चल चालू करा. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. मी समीर चौगुले. रसिको कोणीतरी म्हटलेलंच आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. आपका दादा का भाई का सबका बदला लगा रहा तरफ है चल. अरे मी काय म्हणतोय? प्रेम म्हणजे प्रेम आहे. अरे बाप काय अरे बाप, हे कुठलं झुळतंय हे? अरे जर्ग बसेल लोकांना, लोक जातील मरतील तिकडे. ना बाबा, एवढी वर्ष टाळ्या घेतो ह्याच्यावर त्यो. नमस्कार मंडळी. हास्याच्या ठळक बातम्यांनी तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. विनोदाचं अचूक वार्तांकन करणाऱ्या सगळ्या बातमीदारांचं अर्थात हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत करूया. यांच्यासाठी कौतुकाचे अग्रलेख लिहिणाऱ्या दर्दी हास्य रसिकांचं देखील स्वागत करूया. कूल, ब्युटिफुल अँड टॅलेंटेड सोनाली कुलकर्णी. डॅशिंग, धडाकेबाज आणि दिलखुलास महेश कोठारे सर. मंडळी आज आपल्या जत्रेत सहभागी झालेत आंबट शौकीन या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचं देखील जंगी स्वागत करूया. अभिनेत्री मानिनी दुर्गे, हरहुन्नरी अभिनेता अक्षय टंगसाळे, गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल, महाराष्ट्राचा लाडका अभिनेता युथ आयकॉन पार्थ भालेराव, अष्टपैलू अभिनेता श्रीकांत यादव, या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता निखिल वैरागरे आणि या सिनेमाचे निर्माते प्रफुल्ल काकानी सर. तुम्हा सगळ्यांचं हास्य जत्रेत अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजकाल गृहिणींसाठी नवऱ्यापेक्षाही महत्वाची व्यक्ती असते मोलकरीण. चला बघूया एका घरात आलेली नवीन मोलकरीण काय धमाल उडवते ते. तीच धमाल पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात, पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी, दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे यांना. थाडे वासते दिल विच विच. अरे यार आलो रे, आलो आलो आलो. घरचं काम करा, ऑफिसचं काम करा, जॉईन होतो बाबांनो. थांबा रे थांबा, खूप कामं पडली आहेत घरातली. माझी ट्रॉफी माझी ट्रॉफी. बाबा एकमेव ट्रॉफी आहेस तू. कोडिंग डी कोडिंग करून करून मिळवलेली एम्प्लॉई ऑफ द मंथ. माझ्या आयुष्यातली एकमेव अचिव्हमेंट ओंकार आली. दुसरी अचिव्हमेंट आली. ओंकार का? थँक्यू ओंकार, मी आज खूप खुश आहे. नवरा घरातली काम करतोय, ऑफिसचं काम करतोय, तू खुशच असणार. एक तू हे आहेस ना, एक स्त्री संघटना आहेस ना. मी आहेच पण वेगळं कारण आहे खुश होण्याचं. काय काय कारण आहे?
आजपासून तू घरातलं एकही काम करायचं नाहीयेस आणि मी पण घरातलं एकही काम करणार नाहीये. आपण दोघांनी घरातली कामं करायची नाही. म्हणजे घर घाण ठेवायचं हिप्पीस सारखे राहूया आपण. हे आपल्याला सोसायटीवाले एकदा बाहेर तरी काढतील नाही तर घराला डम्पिंग ग्राउंड समजून ह्यात कचरा तरी टाकतील. जरा चांगला विचार करू शकत नाहीस ना. तू बोलतेस हे प्लीज प्लीज, मी खरंच एक गुड न्यूज घेऊन आलीये. गुड न्यूज म्हणजे आपल्याला मोलकरीण बाई मिळालेली आहे. काय? Yes! मोलकरीण मिळाली होय, आपल्याला? होय, होय. आपल्या मोलकरीण खरं सांग झूट मत बोल झूट मत बोल. दळवीबाईंशी माझा आत्ताच फोन झाला. त्या एक मावशी पाठवणार आहेत आपल्या घरी. स्वतः आता धुणं करणार आहेत त्या, काय? भांडी करणार आहेत, झाडणं पुसणं सगळं, आणि म्हटलं की स्वयंपाक पण करणार आहेत. म्हणजे त्या चपात्या करू शकतात, आपल्याला फक्त भाजी करावी लागेल. भाजी आपण ट्विगीवरनं मागवू किंवा तू कर. नाही आपण टोमॅटोवरून मागवू. किंवा तू कर. मी करणार नाहीये भाजी. मी का करू भाजी? ठीक आहे, पण मावशी मिळाल्यात. मावशी मिळाल्यात म्हणजे आता आपण ऑफिसची कामं आरामात फक्त ऑफिसच्या कामाकडे लक्ष देऊ शकतो. येस होय ना, होय ना. दळवीबाई आय लव्ह यू. ए ए ए नाही दळवीबाईंसाठी तेवढं बनताय ना यार प्रिया. घरात ना बायको नसली तरी चालेल पण मोलकरीण बाई हवी. जास्त जास्त होत आहे. अगे खरं ग करेक्ट मोलकरीण असेल ना घरात मस्त काम करणारी घर स्वच्छ ठेवणारी डिवोर्स रेट असते कमी होतील बघ मी सांगतो. येतील आता त्या, मी दार उघडं ठेवते. आई शपथ, कधी एकदा ते येत आहे तसं होतंय यार. अरे बापरे. एक्सक्यूज मी. अहो बाई तुम्ही. मी कमलबाई, तुमच्याकडे दळवीबाईंनी कामाला पाठवलं. भगिनी भागो जरी ओ भय स्वाहा. घरी लावली आहे, आल्या आल्या. दम लागलाय त्यांना, पाणी घेऊन ये. इथे इथे वर बसा, नाही वर बसा. अरे बापरे, एवढ्या दमलात तुम्ही. लिफ्ट बंद होती का? तुम्ही जिन्याने आलात का? नाही लिफ्ट चालू आहे. लिफ्ट पासून तुमचं घर चौथं आहे ना म्हणून दम लागला. बापरे. चौथं. हे घ्या तुम्ही हे घ्या. ह्या मोलकरीण बाई आहेत आपल्या. त्यांचं कास्टिंग चुकलंय हा. जरा पॉझिटिव्ह विचार कर ना. तू बोलतेस हे गप्पा बस. भरभक्कम आहेत त्या, अशा तणकड आहेत, एकदम छान काम करतील आपल्याकडे. बर बघ द्या झालं. ओ ताई 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 तोंडानी का वारा घालताय? फॅन आहे आमच्याकडे, चालू आहे तो. काय गप्पा बस दर. ठीक आहे आता बरं वाटतंय ना आता. ओके, वेलकम टू आवर हाऊस. मग कामाला सुरू करूया. आम्हाला लगेच सुरू करूया. अरे बापरे, काय काय झालं? काय झालं? अरे बापरे. अहो काय झालं हो? या कमलबाई ऐका. कमलबाई कमाल आहे बाई यांची. काय होतंय? काय नाही होत असं मला कधी असं झटक्याने उठलं ना का असं होतं. एसी लावा एसी. हा? एसी लावा एसी. काय? अहो एसी लावा. हे तर माणसाचा जीव चाललाय ना. काय काय करताय? एसी लावा. अहो फॅन चालू आहे ना एसी कशाला? हा फॅन चालू आहे पण त्याच्याकडे बघितलं का मला असं व्हायला लागतं. मग नका बघू त्याच्याकडे. एसी लावा ना. काय लाव एसी लावते. एसी लावा हो. होतोय हो. ओके ना आता. तू दळवीबाईंकडनं काही घेतलंयस आणि त्यांना परत दिलं नाहीयेस असं काही झालंय का या आयुष्यात? नाही. मग हा कुठला बदला काढतायत त्या? बदला द रिव्हेंज आहेत त्या. कसं बोलतोस रे? कसं बोलतो म्हणजे? जरा पण समोरच्या माणसाला समजून घ्यायला नको का? तू बोलतेस हे हे बघ, मी हे आपल्यासाठी करते की नाही. आपल्यासाठी करतेस तू. हो, आता आपल्यालाच कामं झेपत नाहीत ना घरातली. एवढ्या मुश्किलीने एकतर बाई मिळते. अगं मुश्किल बाई वाटते ती मला प्रिया. कामाला लागते मी. हा तुम्ही सुरू करा. घ्या, झाडू घ्या. झाडू. कामं चालू आहेत. झाडू घ्या तिकडे फडका आहे. फडकट. एसी मी बंद करतोय. सॉरी लगेच तिथलं. अगं वाघ थोडी. पाठवते आहे तुम्हाला मेल, लगेच पाठवते. ए मम्मी, हे किती शोधलं तुला? इथं काय करते?
इकडं कशाला आलायस तू मारू नको मला. मारू नको. मग कशाला धावताय ताई नाही जे पण मरायला हळू 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 नाही तर काय हो दादा ह्यो माणूस पोरगा आहे माझा कळलं ते आम्हाला. म्हटलं करतो मरणाचं माझं मी पटकन 1 तासाभरात त्याला सोडून येते तुम्ही ओ ओ ओ ओ तास कुठे तासभर तासाभरात मी घरची कामं करीन मग सगळी मग करा ना मला राग नाही येणार तुम्ही केलात तर. हा, मला ना माझे काम तुम्ही का केलीत असं ओरडणार नाही मी तुम्हाला Sorry. म्हणजे आपलं कामच असं आहे ना इगो बिगो ठेवून चालतच नाही तुम्ही करा मी तासभर थांबा एकच मिनिट कमल मावशी थांबा जरा रिया तू त्यांना एक्सप्लेन करतेस का मी तुला आधी एक्सप्लेन तू त्यांना एक्सप्लेन करते मी बोल तू बस हा ताई हा तुम्ही कुठेही जायची गरज नाहीये तुम्ही कामं संपवून मग कुठे जायचं तिकडे जा हा मग त्याला थांबू दे इथे हे तर थांबू दे आता काय करणार ना थांबू दे थँक्यू थांबू दे चालेल ऐ कोपऱ्यात बसतीत कोपऱ्यात बसतीत गरीब हाय पोरगा माझा त्रास नाही देणार ठीक आहे कामं करा हो झाडू दे हातात ए दे दे काय ते तिकडे कोपऱ्यात घरात त्रास नाही देणार हा हा, आम्ही कामं करतो हा, आमची तुमचं चालू दे काका खायला का काही खायला काय काय सोललेले लसूण आहेत पाहिजे ऐका ना वायफायचा पासवर्ड काय तुमचा मुलगा वायफायचा पासवर्ड मागतोय द्या ना मग नाही त्याला ते दिलं ना मोबाईल मध्ये मला टाकटूक गेम खेळत बसतो मग का टेन्शन नाही राहत आपल्याला डोक्याला द्या ना हल्लीची मुलं आहेत ना देख त्याला नुसता गेम पाहिजे आपण आपल्या पोराला ना हे करायचं ए विषय नको घे करा 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 अरे ए ए ए ए ए ए ए काय झालं काय केलं तिथे काय केलं ताई 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 काय केलं आता नाही, कचरा सुपले आणण्यात जात होते कुठले कचरा कुठे आहे? कचरा तुम्ही बेडे ह्याच्या खाली टाकला सोफ्याच्या काय इथे खाली टाक अगं हो काय कसं बघणार आहे सुपात नाहीये बघ ना त्यापेक्षा नाहीये इथे नाहीये खाली खाली दादा ताई माझा एक प्रॉब्लेम आहे हो अजून एक प्रॉब्लेम आहे सांगा काय प्रॉब्लेम आहे आता दादा मला ते वाकायला नाही होतो असं कसं हो मोलकिरणीला जे पहिलं क्वालिफिकेशन लागतं तेच नाहीये तुमच्याकडे ताई सॉरी दादा मी करते मी आता ना 3 महिने फक्त इथं आतमध्ये टाकून ठेवते तुम्ही काढत जा नंतर मी काढीन ना दादा नंतर म्हणजे किती कधी कधी किती ते माझ्या गुडघ्यांचं ऑपरेशन करायचं आहे ना त्याच्यासाठी मग? मग माझ्या गुडघ्याच्या वाट्या एवढा झालाय तो घास एवढ्या? होय डॉक्टर म्हणाले चालू नका बसू नका वाकू नका गुडघ्यावर गुडघं घासू नका कमलबाई. त्याच्यामुळे त्याच्या खाली टाकलं बरं 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 ठीक आहे जसं होतंय तसं झाडा हे तर काम केलं तर कसं मला 70-75 हजार रुपये मिळते मग ऑपरेशनाला लागल मग माझ्या गुडघे एकदम नंतर तुम्ही म्हणाल का बाई केवढं चकाचक करता तुम्ही आता बरं, नंतरच राहू द्या आता असं म्हणाल का? का- हो ठीक नंतर आहे सोड. ठीक आहे आता आम्ही- करा. आम्ही ना खरंच खूप बिझी आहोत तुम्ही म्हणजे काय? जेवढं होतंय तेवढं करा हा हा या, बरं. चकाचक सोडा चक्का तरी करा निदान. आले काय बाई आहे त्या म्हणजे काय यार काही 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 खरंच नाही म्हणजे याला काय अर्थच नाहीये अरे जी कामं मोलकर्णींना करायची असतात तीच त्यांना सांगितले डॉक्टरांनी नको करू याला काय अर्थ आहे अर्धी बॉडी आयसीयू ते यांची अरे त्यांचा मुलगा शेजारी काय भाषा आहे बोलायची एक कुत्रा साला हलकट आहे मला मारतोय काय ए रिवाईव्ह कर रे मला तू आता गेला बोकर तोंडाच्या तू मेला गाडवा ए ए ए, श्श, 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 ए मुला काय भाषा आहे ही हा काय बोलतोस तू हे सगळं आमच्या घरात डुकरे हो ताई मावळ तोंड्याचा काय घशीचा पो कुठला हे शिकवलं का तुला माझ्याकडे दादा ताई आमच्या घरात असे शब्द नाही वापरत येतो डुक्कर तोंड्या काय माहिती आबाडा बुच्चन तोंड्या हो कुठून शिकून नाही आलाय तो शिकून शिकून आलाय सगळं आता मारताना तुम्ही त्याला किती शिवाय म्हशीचा पो ही मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेली शिवी कुठली शिवी आहे ही? नाही तर काय असं मी
तुम्ही शिकवत नाही त्याला. ठीक आहे थांबा तुम्ही प्लीज हे मारू बिरू नका. प्लीज 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 मारू नका. ताई ताई, तुम्ही ऐका ना, तुम्ही ना त्याच्या तोंडात काहीतरी कोंबा म्हणतो, शांत बसल आणि खेळत बसली तर काहीतरी. हे काहीतरी नरड्या टाक त्याच्या काहीतरी टाक. मॅडम भरवणार आहेत काय? हे थांब थांब रिवाईव्ह करू नको, मी आधीच मेलोय. आधीच मला काय लाईन मारतोस तू? बघ तिच्याकडे आहे ती लाईन मारण्यासारखी. तिला त्याला हे करायला तू काय ऑफेंड होतेस? ए भाई तुमच्या मुलाला सांगा नीट बोलायला, ही पद्धत नाही. सॉरी सॉरी, माफ कर. ढोंग धुवायची अंगाला आणि मालकिनीवर जाळं टाक. ए अगं त्याला काहीतरी खायला दे. भाई नका ही मारामारी करू. खायला दे. खायला दे. आमच्या डोक्याला ना खूप व्याप असतो, तो कुठे म्हणजे काय? तुमच्याकडे लक्ष ठेवत बसायचं. माझ्या चकल्या देऊ नकोस त्याला. तिकडे दुसरे आणून दे. करा तुम्ही का, मी आणते काहीतरी. प्लीज तुम्ही लादी वगैरे ते सगळं करून घ्या. अरे बापरे, कसं पुसायचं आता? अरे बापरे, अरे बापरे. वा वा. आई काय झालं? काय झालं? शिर शिर हो. कुठे शिरू? शिर हो, इकडे इकडे. इथं हात लावा, इथं. आपले प्रिया प्रिया आहे तिथे. काय चाललं बाईचं? या, काय? इथं, इथं. काय होतंय? काय इथे? कुठे? काय इथे? ऐका खाली खाली. इथे इथे. खाली. इथे इथे. अगं माकडे इथं. नाही नाही, शिराला म्हणाले माकडे. अगं अगं. इथे इथे. गडू. काय गडू आणा, गडू 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 गडू. गडू काय? व्हॉट इज गडू? गडू काय आहे? सोळा सोळा रगडा. ए, गडू काय आहे? गडू. अरे गडू. ऐका. पेल्याला गडू म्हणतात? अरे यार, थांब जरा. जोरात जोरात. वरून खाली वरून खाली. काय करतेस? कुठतेस? काय म्हणतेस? अरे आता त्यांनी कसं. हा ठीक आहे. ऐका ऐका. ओ ती जीभ नीट करा ओ. दादा ताई, सॉरी सॉरी. काय होत? हो, मी याला काम करायची खोटी की आज शिरा एकमेकींवर चढत बसता तो. ठीक आहे आता उतरलायत ना त्या. सॉरी सॉरी सॉरी. अगं आमच्याकडे तो वैदू आहे ना, त्याच्याकडे हे असं असं करायची गरज नाही लागत. त्याचा अंगठा आहे ना, तो असं केलं की होऊन जात. आता झालंय ना, करा आता. चला काम करा. हं? अगं माझं हे कुठे आहे? कुठे काय? ए, चल चल चल. काय झालं? थांबा ओ. कुठे काय? हॅलो काय? कुठे पळताय? नाही सांगा तरी. नाही. कुठे? काय? वैदूकडे जायचंय मला. वैदूकडे कसं? 1:30 वाजला ना, मला 1:30 वाजता वैदूकडे जायची अपॉइंटमेंट होती. आवड पण आता काम तर करून जा ना. नाही, आता नाही गेले तर डायरेक्ट 6 महिन्याची मिळाल. अहो पण आता काम करताय ना तुम्ही. मी येते तासाभरात येते. कोणी वैदू बिदूकडे जायचं नाही ताई. प्लीज काम करा. आम्हाला ना खूप डोक्याला ऑलरेडी ताप आहे आता. प्लीज 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 काम करा. प्लीज. हा रिक्वेस्ट आहे आता प्लीज. बसा हे करा. काय ते? वा बने वा. अरे काय आहे हे? काय जेवायला काय केलंय? अहो तुम्ही करणार आहात ना स्वयंपाक? या हे पण मीच करायचंय. हो, अहो, दळवी बाई म्हणाल्यात की तुम्ही सगळं करणार आहात. तुम्ही नाही करणार आहात का स्वयंपाक? करते बाबा करते. मग नको. ह्या चेहऱ्याचा स्वयंपाक नकोय मला. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, राहू दे. स्वयंपाकाचा ओंकार बघून घेईल काय ते. मी एक काम करा, मी धुण्याचं बघा. कपडे बाथरूम मध्ये आहेत. आहेत ना, मग तुम्ही तेवढे मशीन मध्ये टाका. मी हे आवडते. मीच करायचंय? नाही ताई, मी मशीन लावली असती, पण त्याच्यावरती ते इंग्लिश मध्ये बटन असतात ना, मला काही कळत नाही. मी अशी टाकटूक दाबली की मशीनच खराब होऊन जाते बघा. सोडा मशीनचं सोडा. ओंकार लावेल कपडे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला कपडे वाळत घालायला तरी जमतील ना? हो. काय काय? माझं लय आहे हो. माझी मनगट वळत नाही. तो मोठा अशी अशी होत नाही. अरे मोठा असे होत नाहीत. मनगट वळत नाहीत म्हणजे काय एक्सप्लेनेशन आहे? ह्याचं पण ऑपरेशन आहे, बाकी होईत नाही असं. कुठलं ऑपरेशन आहे? ह्याचं पण होणार आहे, मनगटाचं पण. कुठला आजार आहे? आजार आहे तुम्हाला ह्याचा? कुठला? मला रिमोटोड ऑर्थरायटिस आहे. बाबा रिमोटोड ऑर्थरायटिस आहे. काहीतरी आपल्या काही रिमोट मग याचं काही लॅपटॉप थॉर्थराईस आहे मला असं म्हणेन. बस काही आवाज काढू नका. हे मला
रिमोट ऑर्थराईटिस आहे. काय काय रिमोट ऑर्थराईटिस आहे. नाही, असला कुठलाच आजार नाहीये रिमोटवर दॉर्थोर मी काही म्हणेल लॅपटॉप फॉर्थोराईज मी काही म्हणेन माझं माझं ए, गप्पा हो. मला उठतं ना. एक काम करा राहू द्या मशीनचंही राहू द्या. काही काम केलेलं नाही काही जाऊ दे, केअर नाही, धुणं नाही, लादी सगळ्या त्या पुसून- सोफ्या खाली आहे लादी पुसून घ्या आणि जा तुम्ही काय ते. हा आम्ही करतो मी हे manage. पुस पण ताई सुरुवातीचे 3 महिने आहे का ना मी कोरड्या कपड्यानेच फक्त लादी पुसन. हा मला ते सायनचा त्रास आहे. कसला त्रास आहे अहो ते थंडात हात घातला का ना माझा सायन चढतो. सायनच असतं ते ताई मला थंडात हात घातला का थंडात हात घातल्यावर साईड काय बादली अंगावर घेऊन लादी नाही पुसायचे तुम्हाला बरं करते बाबा. आता काय गरीबाला करायचंच असतं. उगाच काहीतरी गरीबाला म्हणू नका हो जाऊ दे काम करतायत ना. बापरे बने, ओ माय गॉड, अरे काम संपतच ओ माय गॉड. काय करते बघ ती काय करते कसं बघ कमलबाई. कसं बघ काय आता कमल्या. एक लादी पुसून झालं तुमचं? काय खूप होत आहेत का लाद्या? आता लाद्याही कमी करू का माझ्या घराच्या? अहो शुगर कमी झाली. जरा साखर आणा. ए. ताई, साखर आणा. जा आणते साखर आणते. ताई फक्त साखर नको. साखर थोडस थंड दूध टाका, बर्फ टाका आणि थोडीशी कापी मारा. अरे कोल्ड कॉफी मागते ही बाई कोल्ड कॉफी मागते ही तोंडावर आपल्या काका मला पण एक हॉट चॉकलेट. लॅपटॉप घालीन डोक्यात तुझ्या लॅपटॉप हॉट चॉकलेट पाहिजे मी मागतलं का तुला म्हटलं ठीक आहे मी अरे लॅप चॉकलेट पाहिजे. ते कसं आहे मग? अरे, आता काय करणार? ट्रॉफी फोडली वा वा बने, वा वा. माझी ट्रॉफी फोडली तुम्ही अरे एक ट्रॉफी होती माझ्याकडे सगळे टाळ्या वाजवल्या होत्या सगळ्यांनी ही पहिल्यांदा म्हणालेली तू ओंकार ग्रेट आहेस असं ती ट्रॉफी तुम्ही साहेब मी फोडली ट्रॉफी प्रिया माफ कर मला. चांगलं निघा इथनं. पहिले घराबाहेर वा. चला बस झालं काम. चला जा बाहेर. बापरे वा, काय ती चाल. आहा. एकही काम केलेलं नाहीये, वरनं ट्रॉफी फोडून जात आहे माझ्या नवऱ्याची. जा बाहेर. आता काम केलं तर गरीबाला पैसे तर द्या. ऍडव्हान्स घेतलायत ना तुम्ही, अजून कसले पैसे देऊ? ऍडव्हान्स दिलायस तू प्रिया नाही येत त्या. प्रियदर्शिनी एक महिन्याचा ऍडव्हान्स दिलाय ना, जा आता. 1 महिन्याचा ऍडव्हान्स दिलायस मला तू बाबा कोण पैसे पण देत नाही, ए, काम पण देत प्रिया. नाही. काय करायचं? वा 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 वा. आय एम शुअर बऱ्याच प्रेक्षकांना हा परफॉर्मन्स आणि हा विषय अतिशय जवळचा वाटला असणार आहे. पण ऑफकोर्स सगळ्याच घरात काम करणाऱ्या मावशी अशा नसतात. तुम्ही प्रहसन म्हणून अतिशयोक्ती अलंकार वापरलात पण तो फारच कमाल होता. मजा आली. चला जरा पॉझिटिव्ह विचार ऐकूयात आपल्या हास्यरसिकांकडून. महेश सर. वनिता यू वर फॅन्टॅस्टिक. म्हणजे आणि तू फॅन्टॅस्टिक तुला करण्यामागे ह्या दोघांचा फार मोठा हात आहे. म्हणजे ओमकार आणि प्रियदर्शिनी यू बोथ ऑफ युअर टायमिंग विथ हर वॉज सो ब्रिलियंट का तुम्ही ह्यात आणि दत्तू तू कमाल करतो तिकडे बसून एकटा. नाही मी ना थ्रूआउट त्याला ऑब्झर्व करत होतो मध्ये मध्ये तिकडे लक्ष जायचं. हा एक्सप्रेशन प्रत्येक सिच्युएशनला देतो तो. ही इज रिॲक्टिंग टू एव्हरीथिंग. म्हणजे असं नाही का आपण आपल्या बाजूला गपचूप बसलेत. नो काहीतरी करतोय मध्येच मोबाईल खेळतोय. इज डुईंग म्हणजे एंटायरली ना तुमच्या चौघांचा मिळून हा ॲक्ट ब्रिलियंट होता ब्रिलियंट. आणि इट इज नॉट जस्ट अ ॲक्ट इट्स अ हिलेरियस वुडेविल म्हणतो ना वुडेविल वुडेविल यु नो वॉट्स वुडेविल ना. अमेरिकेमध्ये एक फेमस ॲक्ट करण्याचं एक पद्धत होती वुडेविल वुडेविल काय म्हणायचे वुडेविल माय राईट प्रोनाऊन्सिएशन इज करेक्ट. तर वुडेविल ॲक्ट होता. आय वुड से दॅट. वुडेविल ॲक्टमध्ये ॲक्च्युली म्युझिक पण असते आणि मध्येच ते म्युझिक होतंच बाजूचं सगळं बॅकग्राऊंड. आपली बँड वॉज प्लेईंग ब्रिलियंटली. सो थँक्यू व्हेरी मच. वंडरफुल. एन्जॉय थरली. सोनाली ताई. मला गंमत अशी वाटली, मी ज्या ज्या मैत्रिणींशी गप्पा मारते किंवा
जी परिस्थिती पाहते त्यात प्रत्येकीची तक्रार अशी असते की एवढं सगळं होऊन माझा नवरा काहीच बोलत नाही ना. पण इथे बोलणारा नवरा होता. त्यासाठी सचिन मोटे ज्याची संकल्पना आहे आणि भूषण शेलार जो आपला लेखक आहे, त्या दोघांचंही कौतुक. येस. मला फार छान वाटलं की समानता इथे पण यायला पाहिजे. फारच छान मित्रांनो, मस्त. मंडळी, एका गावामध्ये पहिल्यांदाच सादर होणार आहे एकपात्री नाटक. चला बघूया तिथले प्रेक्षक या कलाकृतीचा कसा स्वीकार करतायत तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. हॅलो. अरे महेश सर. हा बोला बोला सर. नाही सर, मी दौऱ्यावर आहे. साताऱ्याला आहे, साताऱ्याला. हो हो, कार्यक्रम करतो ना एक. काटावीला? कुठला काटावीला? सर तुम्ही बाहेरची नावं घेत जाऊ नका ना सर. मी गेले 7 वर्ष दहिसर आणि मीरा रोड याच्या बाहेर कधी गेलेलोच नाहीये सर. मी अशी नवीन नवीन नावं घेता सर, आम्हाला कन्फ्युजन होतं सर. चेहऱ्यावर आम्ही दाखवतो कळलंय कळलंय, पण काही कळलं नाही. तुम्ही काटावेला विचारलं, शेजारी पण विचारलं होतं तेव्हा सुद्धा तेच आहे असं ते म्हणा. त्यांनाही ते शुअर नव्हतं सर. हा हा सर, माझा एकपात्री कार्यक्रम आहे. हो, प्रेमाच्या 56 तरा. अगं बाई. नाही तारा नाही सर, तरा तरा. हा हा, येस येस येस. हो येस सर. सर आता फोन केला तर इथूनच मी नमस्कार करतो. हा हा, नाही सुरेश नाही, समीर सर. नाही ओके ओके. हो चालेल चालेल सर. हो मी मग आल्यावर फोन करतो मी. हो एक 7-8 दिवसांनी मी येतोय, नंतर फोन करतो मी तुम्हाला. हा हा. हो 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 हो. नमस्कार. हा नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार. हा, हा. हो 1-2 मिनटं. हा सर सर. हो मी नंतर फोन करू का तुम्हाला? हो चालेल चालेल. हो हो. नमस्कार 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 पाहुणे. काय म्हणताय? नमस्कार. स्वागत आहे, गावात स्वागत आहे तुमचं. येस येस येस. बाकी व्यवस्थित प्रवास बिवास सगळं हो हो, काही टेन्शन नाही. उत्तम उत्तम. जरा सत्कार करून घेऊ थोडस. फोटो नाही. हे उलट झालंय असं वाटत नाही का तुम्हाला? उलट उलट झालंय उलट. सॉरी सर, सॉरी. ते काय होते थोडस गडबडलं का तू. फोटो हा ना की फोटो हा जरा. मी दिशा बदलली, स्थळ बदला. हे इथे पाहिजे, हे खांद्यावर पाहिजे. उपकरण आहे ना ते. सॉरी सॉरी सर. काय होतंय ती जरा थोडस एवढं मोठं कलाकार गाव आलं नाही तिला गावात, त्याच्यामुळे तसं होतंय थोडस. मुंबईचे कलाकार आले ती, त्याच्यामुळे थोडस. नका बोलू नका. इकडे फोटो हे असं करा की, असं करा, खांद्या वाटा की. अगं बाई. वा बस बस बस. थँक्यू. ही बाकीच कलाकार कुठे ती? बाकीचे कोण कलाकार? बाकीचेच नाही बोलवा की, त्यांचा सत्कार करू म्हणजे लगेच. नाही मी एकटाच आहे. एकटाच आहे मी, एकटाच. एकटाच आहे म्हणजे? हो म्हणजे हा कार्यक्रम एकपात्री कार्यक्रम मी एकटाच करतो असं. नाटकच आहे ना? हो नाटकच आहे. कुठलं नाटक आहे? हेच प्रेमाच्या 56 तरा. बघितलं का सर, म्हणजे प्रेमाचा रोल तुम्ही करणार. 56 तारा कुठे आहे त्या? नाही तसं नाही आहे. मी हे जे एकपात्री कार्यक्रम आहे तो मी एकटाच सादर करतो. एकपात्री आहे म्हणजे? हा एकपात्री जो कार्यक्रम आहे, जो मी 1-2 तास करतो, 2.25 तास, मी तो एकटा करतो. एकपात्री कार्यक्रम आहे म्हणजे? आज जो सामना માટે जो હું આવો છો. मी का गुजराती बोलतोय? सॉरी. ऐका तुम्हाला कळत नाहीये का? हा एकपात्री कार्यक्रम आहे ना, तो एकट्यानेच करायचा असतो, म्हणून मी तो एकट्यानेच सादर करतो. लक्षात आलं का तुमच्या गणित काय होतंय ते? नाही म्हणजे हे बघा मला ध्यानात आलंय. येस बसा तुम्ही बसा पाहिजे तर. हे म्हणजे तुम्ही ही 2 तास एकटंच करणार तुम्ही? येस आता कळलं असेल तुम्हाला. बाई कुठं आहे?
बाई कशाला पाहिजे? बघायला पाहिजे. बाई पाहिजे ना हो. नाटक आहे म्हणलं बाई पाहिजे की, बाई शिवाय नाटक थोडे बरोबर असतं. आहे, पण मी आहे ना. तुम्हाला कोण बघणार आहे? बाई पाहिजे की बघायला. नाटक बाई म्हणजे फेट कोणा उडवायचं आम्ही? पैसे काय तुमच्या उडवणार आहे का? आम्ही बाई लागते घेऊ. नाही नाही, तुम्हाला कळत नाहीये, एकपात्री कार्यक्रम हा असाच असतो, एकट्याने सादर करायचा असतो. लक्षात आलं का तुमच्या? तसलं नवंच आहे पण आम्हाला. नाही, एक मिनिट, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला कळतंय का काय बोलताय तुम्ही? असलं नाटक नसतं हो. हे काय नाटक आहे? बाई पाहिजे. तो कोणी बोलावलाय कार्यक्रम तुमचा? त्याला बोलवा इकडे आत्ताच्या आत्ता. तुमच्याच माणसाने फोन केला होता मला, मी नाही आलो तुमच्याकडे. हा कार्यक्रम काय कार्यक्रम? तुम्हाला लगा अक्कल आहे? अक्कल आहे का तुम्हाला? लगा असलं कार्यक्रम घेऊन येता का? नानासाहेबांनी कळलं ना सर, खवळ तरी आमच्या कोण नानासाहेब? ज्या कार्यक्रमासाठी आलाय ते नानासाहेब जर इथं आले आणि त्यांना कळलं एकच माणूस आपला इथं तिथं काहीतरी करतोय, निभार खवळ तरी हो आमच्या होती. बाई नसलं नाटक नको आम्हाला, बाई पाहिजे. कसं नाही चालणार? बाई पाहिजे. ऐका ऐका ऐका, हे बघा, त्या नाटकात, माझ्या नाटकात मी जे सादर करतोय त्यात बाई आहे. बाई आहे ना? हा, मग ती बाई मीच करणार आहे. म्हणजे म्हणजे ही म्हणजे कशी बाई करणार तुम्ही? म्हणजे अशी बाई म्हणजे? साडी कुठे आहे तुमच्याकडं? केस कुठं आहे ती तुमच्याकडं? हा? आणि ही मेन ऐवज कुठं आहे? कळत नाहीये का तुम्हाला? आता बसा, परत बसा, एकदा परत बसा, शांतपणे बसा, डोकं शांत करा. असं नसतं. मी काही असं मेकअप किंवा लाली बिली लावून आणि साडी बिडी घालून तसं नाही करणार आहे बाई. मग कसं? अहो, मी एकटाच आहे ना, मी पुरुष पण सादर कसं असतं हे बघा, लक्षात घ्या. कसं असतं, रंगमंच असतो ना, त्याचा जो अवकाश असतो ना, बापरे. तो भासमान असतो. अरे बापरे. म्हणजे आपण जो आभास निर्माण करतो आपण रंगमंचावर, त्याच्याशी प्रेक्षक एकरूप होतात. अरे रतन थय्यम काय सांगून गेलेले अरे आहे, जर तुम्हाला चंद्र दाखवायचा असेल तर तो चित्रपटात तुम्ही दाखवू शकता, पण रंगमंचावर तुम्ही नुसतं बोट जरी केलं, तो बघा चंद्र, तर तो चंद्र त्यांना दिसायला लागतो, भासमान होतो तो. कळलं का? हे आहे त्याच्या लॉजिक. ती सगळं जाऊ द्या. ही कोण म्हणले? रतन थय्यम. त्यांना आणा गावात आमच्या. यसने पहिलं घेऊन या, म्हणा बोर्ड दावा, म्हणा ही बघा बाई बघू दिसती का आम्हाला? त्याच्या आईला इथं आमच्या माणसासनी खऱ्या खोऱ्या बाया जाऊन त्यांची मनं भरत नाही ती रातभर. आणि तुम्ही काय सांगताय बोट दाखवून हे करा बायाला? काय काय तमाशा चाललाय का इथं? जरा हे बघा, नुसतं नाही चालणार. अरे तुम्ही जरा शांत बसाल का? तुम्ही जरा आवाज कमी ठेवा. आणि काय आवाज काय मी सुद्धा प्रतिदिवस नट आहे. 978वा प्रयोग आहे माझा. उगीच केलाय का मला सांगा? असं सांगतो तुम्हाला. हे बघा, आम्ही कसं करतो एकपात्री कार्यक्रमात. आता हा झाला पुरुष. सावित्री, कुठे चालली असतो? यावर सावित्री काय म्हणणार? हे बघा, ही सावित्री अशी घेणार. हे बघा, मी तुमच्या बरोबरच येते. त्याच्यावर तू म्हणणार, नाही नाही नाही, तू नेहमी होत नाही असं. आमच्या बरोबर यायचं नाही. आमच्याबरोबर काय मधूनच सुरू केलं, त्यामुळे जरा गोंधळ झालेला आहे. हे बघा, सावित्री, मी शेवटचं सांगतोय, तू आमच्याकडे येऊ नको. नाही नाही, मी तुमच्याकडे मी तुमच्याकडे येणारच आहे. तू माझं ऐकणार नाहीस? नाही नाही, मी तुमचं काहीच ऐकणार नाही. असं होत नाही. तिकडे कसं असतं, एकदा सुरू झालं की तो फ्लो मिळतो आणि तो छान होतं, पण मधूनच सुरू केल्यामुळे अशी केली बाई, केला की पुरुष. हा, हे असं आहे. हे तुम्हालाच वाटतंय. आम्हाला माणूस शेमच दिसतोय आतमध्ये. त्यात तुम्हाला जुळणं बी झालंय का? चुकताय सारखं तुम्ही हे करणार आहे का? बोलतात ह्याच्याकडे इकडून ते तिकडून ते. अरे 1 लाख रुपये दिले ते रे बाबा. हे बघ, हे बघ, 1 लाख रुपये कळते ती का तुला? हो, कळतंय मला. अरे बघ, चिचुका मोजले ती का? हे बघ चिचुका. 1 लाख रुपये दिले तिला, आम्ही काय बघायचंय? तुला काय डोकं बी काय का? अरे 1 लाख रुपये दिले ते रे बाबा. हे बघ, 1 लाख रुपये कळते ती का तुला? हो, कळतंय मला. अरे बघ, चिचुका मोजले ती का? हे बघ चिचुका. 1 लाख रुपये दिले तिला, आम्ही काय बघायचंय? तुला काय डोकं बी काय का? माणसं दगडी फिकून आणतील आम्हाला. नानासाहेब आलं स्टेज जाळून टाकतील माझ्या सकट. तुम्हाला बी ठेवायचं नाही तिला का? ऐका. ही काय करायला चाललंय तुमचं? अरे ऐका कसलं असतंय बाई? आला तुम्ही पहिली. मला बसा, माहित शांत नाही का? बसा. तुम्हाला कार्यक्रम सुरू आहे, अहो, बाई पाहिजे मला. ही फार जुनी कला आहे. प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे नाव ऐकलंय का तुम्ही? फार 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 दिग्गज कलाकार होते ते. त्यांनी हजारो प्रयोग केलेत. वराड निघाले लंडनचे,
मी त्यांच्याकडून इन्स्पायर झालोय आणि हा माझा कार्यक्रम लिहिलाय, कळलं का तुम्हाला? नाही ते हे बघा त्यांना हे नमस्कार. बरोबर आहे, हो बरोबर आहे. इथं कोण आहे? इथं मीच आहे. मग तुम्हाला बघायचं का आम्ही? नाही हे बघ, आम्हाला बाई पाहिजे. एकदा बघा तुम्ही म्हणजे कळेल ना तुम्हाला. काय बघायचे तो? अहो, फार छान असं. सावित्री कुठे झाली? हे मी, अरे यार. काय लावलेलं का? काय तमाशा आहे का इथं? का चष्टा लावली का तुम्ही आमची? नानासाहेब येणार आहेत थोड्या वेळात. नानासाहेब येतील, त्यांचं कुटुंब अख्खं येणार आहे, माझी स्वतःची बायको येणार आहे, पोरं येणार आहे, ती अख्खा गाव गोळा झालाय आणि तुम्ही इथं एक मिनिट, हा कुठला कार्यक्रम? हा कुठला कार्यक्रम मी करतो? 978 आणि टाळ्या वाजवतो लोक मला. थांबा, तुम्ही थांबा. उगा गोळ घालून ठेवलाय काहीतरी लगा, तुम्हाला अक्कल नसले का? थांबा जरा, काय जरा थांबा तुम्ही तिथं बसा खाली. काय बोलू नका अजिबात तुम्ही आता. ही रस्काबाईसनी फोन लावा. कोण बोलताय? कोण रस्का? कोण अरे रस्का? तुम्ही बसा ना तुम्ही कोण? मी बसतोय, पण असं एका पात्रीत दोन कोणाला घुसवू नका तुम्ही असं असं. एक पात्री इथं, एक पात्री सांगताय तुम्ही. हॅलो रस्काबाई. किती करायला उठा नाही. रस्काबाई. हॅलो, हा रस्काबाई जरा या की इकडं. ही शाळेच्या मैदानावर जरा कार्यक्रम चालू आहे, तुमची गरज आहे हो इथं, तुमची गरज आहे. या लवकर या बरं का. हा लवकर या. हे ऐ पक्या, पक्या वर इकडे. वर ये, वर ये. कोण पक्या? ऐका, पक्या जास्त वाढवू नका. एक पात्री म्हणजे फक्त एक पात्र असतं. एक पात्री म्हणजे ओहो एवढे असं नसतात, एकटाच असतो तो. ऐका जरा. तुमचं करा, ती गुस्ते बरोबर मध्ये. तो खतरनाक कलाकार आहे, मिमिक्री मारतोय तो. अरे पण लोकांना नाही आवडणार. दादा, काय झालं? कुणाला मारू? बघा स्टान्स बघा ह्याचा काय. असा कसा कोण स्टेजवर येतो कोणाला मारू? हाच मारायचं नाही. मिमिक्री मारायची तुला. मिमिक्री मारायची. मिमिक्री नका करू. माझा आहे 2 तासाचा ऑलरेडी सेट आहे कार्यक्रम मध्ये. मिमिक्री कशी आणता तुम्ही? तुमचं नको आहे आम्हाला. तुम्ही मध्ये मध्ये करा, ही गुस्त ही टाळ्या घ्या बरोबर. असं नाही बरोबर वाटणार तुम्हाला. कुठली अरे, भेळ करताय? तुम्ही सर्विसळ करताय. दादा टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला सांभाळून घेईन. चला एक काम करू, एक रेसलिंग मारू. चला रिहर्सलला रेसलिंग म्हणतोय मी. काम करेन का ह्याच्या बरोबर? नाही जमणार. ऐका माझं. अरे तुम्ही करा ना. त्या बोल तुमचं होईल. यार, तुम्ही पैसे दिलेत तुम्हाला, तुम्ही आता माझं डोकं खायला लागलाय बरं का. तुम्ही तुमचं करा, तो करतो बरोबर. तुम्ही करा, तुम्ही सुरू करा. मॅच होणार नाही. पहिला डायलॉग घ्या. चला तिथं वर पहिला डायलॉग घ्या. पहिला dialogue? घ्या, चल चालू करा. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. मी समीर चौगुले. रसिको कोणीतरी म्हटलेलंच आहे, प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं. आपका दादा का भाई का सबका बदला लगा रहा तरफ है चल. अरे मी काय म्हणतोय? प्रेम म्हणजे प्रेम आहे. अरे बाप, काय अरे बाप, हे कुठलं झुळतंय हे? अरे जर्क बसेल लोकांना, लोक जातील, मरतील तिकडे. घ्या ना बाबा, एवढी वर्ष टाळ्या घेतो ह्याच्या वस्तू. माझ्या या कार्यक्रमाला साहित्याचं एक हे मिळालेलं काय आहे. सांगू आम्हाला? बाई आणली का तुम्ही? बाई आणली का तुम्ही? आई नाही आणली. बाईंचं सांगा, मला तसं सांगायचं ना. नमस्कार रोहितराव. किती खाली जात आहे. रस्काबाई या, नमस्कार. तुम्हाला ह्यांच्यावर नाचायचे, काय? ह्यांच्यावर नाचायचे. चला अरे ही सुरू झाली. अरे थांब, हे कुठला नाच, कुठलं गाणं ते तरी विचारते. डायरेक्ट सुरू होते. हिचं ठरलाय म्हणजे. नाही तुम्ही नाही नाही तसं काय आहे, रोहितरावांनी आम्हाला बोलवलंय का शिवाय बोलावणार नाही माहिती होतं म्हणून तयारीनिशी चालू आहे. काय एक फेमस वाला घ्या की गाणं. घ्यायचं लगेच आता. घ्या, विषयच नाही. वाजवा. नका आवळू हात साजना कड तुमचं रुत. हात साजना कड तुमचं रुततंय. धरलं तर दुखतंय, धरलं तर दुखतंय, धरलं तर दुखतंय, न सोडलं तर सुटतंय. नका आवळू हात साजना कड तुमचं रुततंय. नका आवळू हात साजना कड तुमचं रुततंय. माझ्या कारवर एक बाहुली आहे, ती अच्छी नाचते. मला काय सांगता? खरंच सांगतो. अहो ह्याला काय हो, ऐका, हे नाही जुळणार. दिस इज नॉट. हे जर्की लागेल, वाट लागेल सगळी. ऐका माझं जरा प्लीज. काही प्रॉब्लेम? हे ऐका. माझा कार्यक्रम असा नाही आहे, लक्षात घ्या तुम्ही. हा माझा जो कार्यक्रम आहे, तुझ्या प्रेमाच्या वेगवेगळ्या निरनिराळ्या छटा असतात, तो लोकांसमोर मांडणार आहे. गावातल्या पब्लिकला तुम्ही छटान फेटान दाखवा. अरे पण हे मला- आम्हाला रबर प्रेम पाहिजे. अरे पण हे काय प्रेम? काय नाही. तुम्ही थांबा जरा. तुम्ही एक काम करा. हे बघा, ही 2 पोरं आहे की नाही माझी, ही बरोबर खेचणार. 2 तास कार्यक्रम खेचणार. तुम्ही तिकडे स्टूलावर जाऊन बसा. तुला जमत? मागं स्टूलावर जाऊन बसा. ही जेव्हा कपडे चेंज करायला जातील की नाही, तेवढ्यात तुम्ही यायचं. तुमच्या काही छटाफेटा असतील त्या हाणायच्या लगेच इथं. त्या बाई परत आल्या, गपचूप स्टूलावर जाऊन बसायचं. अरे पण 2 तास हे नाचून ही तर मरेल.
आता जेवढं झालं होतं तिचं. ऐका माझं, नाही होणार. 2 तास नाच नाही टिकणार ह्यांचा. अरे बाबा टिकणार नाही हो 2 तास. तुम्ही कशाला सांगताय मला? अरे आम्ही कसं आहे का दोघंच आहे ती वय. कलाकारांचं गाव आहे आमचं. कलाकारांचं गाव? आज लय कलाकार आमच्या गावात. एकामध्ये ठसून ठसून भरलेली आहे कला. तुम्ही नका सांगू, नाच सोडा आमचा. कुठं कुठे आहे ती आपली अक्षय कुठे आहे ती? आली असती. इथं बसली होती मागाशी. इथं कुठेतरी असतील बघ. अक्षय पार्थी आहे इकडे. नमस्कार. ए कोण आहे ते? खूपच प्रसिद्ध दिसत आहेत. टाळ्या बिळ्या वाजल्या ह्यांच्या entry. अरे बापरे, भडक व्यक्तिमत्व आहे एकदम. बापरे, हे काय करतात म्हणजे? ही दोघं आंबट शौकी नाही ती. आंबट शौकीन आहे? म्हणजे नेमकं काय करता? नेमकं तुम्ही थांबा, तुम्ही नका विचारू देस नाही. तुम्ही काय करताय? किती वेळ करताय कार्यक्रम? 2.25 तास. ही रातभर करते ती. लय येडी आहे ती. रातभर होरडा पार्टी मध्ये हुरडा पार्टी? येडं करून सोडले माणसाच यांनी. अक्षय आपलं एक सांग जरा यासनी. सांगू सांग की जरा. सांगू दर्जेदार नसेल तर? दर्जेदार नसेल तर अरे अर्ध्या जोक मध्ये मामा हात चोळायला लागले दाड्या. काय आहे? अरे काय लावलंय का तुम्ही? एक मिनिट, माझी मनाची तयारी नव्हती. अचानक आलं. मला वाटलं की साधा साधा विनोद आहे. हे अचानक आलं त्यामुळे मग मी माझा राहिलो नाही. पण मी नेक्स्ट टाइम काळजी घेईन. अरे बापरे, एकदमच म्हणजे घातलंय त्याप्रमाणेच भडक होतं सगळं. त्यांचं कानात शेज नाही. सांगितलं. आधी तुझी पोर आहे ती आपली. आणि अरे बापरे, दत्तू मोरेचा छोटा भाऊ की काय? नमस्कार. हे कोण? हे कोण? ते मी उरलेला अर्धा पूर्ण करतो. या. नाही नको. अरे नाही नको. मला अंदाज आला. हो. नाही रक्त निघेल. नाही बस झालं. तुम्ही बसच करा आता. तुम्ही तिकडे मागे स्टुलावर जाऊन बसा. म्हणजे? तुम्ही स्टुलावर बसायचं. ही बघा आता आमची 4 गडी आहे ती. सगळेजण. ही ह्यांचं हाणणार आहे बघा. ही ह्यांची मिमिक्री मारणार. बाई इथं डान्सिंग करणार. ही दोघं ह्यांचं आंबट शौकीन चालू ठेवणार. मग ह्यांचं जेव्हा होईल ही कपडे बदलायला जातील. तुम्ही याचं तुमचं काय छटाफिटा ते करायचं ते. सगळं करा. ही कपडे बदलून परत आली की मग तुम्ही गपगुमान जाऊन तिकडे बसायचं स्टुलावर. मग बापरे. भन्नाट परफॉर्मन्स. सुरुवातीचा महेश सरांबरोबरचा फोन कॉल तर फारच भारी होता. बघूया त्यावर महेश सर आता काय म्हणतात. महेश सर. अरुण सॉरी प्रसाद, मी काय म्हणतो, समीर युअर टू गुड. म्हणजे पण तू चुकला असते. पहिलं वर्ड ते वॉडोविल आहे. वॉडोविल माहिती तर पाहिजे कधी. माहितीये का, बस्टर किटन तुला माहितीच आहे. हेरॉल्ड लॉईड नावाचा ऍक्टर होता. हेरॉल्ड लॉईड. ही वॉज जस्ट लाईक यू. ब्रिलियंट. आणि समोरच्या माणसाचा कसा पाणउतार करायचा त्याला नक्की ठाऊक होतं. काय माझी विकेट काढली तुझं. बट वंडरफुल. इट वॉज एन्जॉयबल. म्हणजे ते माझं पर्स्पेक्टिव्ह तिथून मला जेव्हा कळलं तर मला खरंच पटलं का मी किती मूर्ख आहे. सर ही मजा आहे, गंमत सर, तुम्ही आहे. जसे आहात तसेच राहा. आम्हाला खूप आवडता तुम्ही जसे आहात. अजिबात बदलू नका स्वतःला. ऑफकोर्स आय एम जस्ट जोकिंग यार. आणि ऑल ऑफ यू एव्हरीबडी हॅज परफॉर्म वेल. आपण नावं घ्यायच्या भानगडीत पडत नाही. इट वॉज ब्रिलियंट. Thank you, sir. अभिनंदन. थँक्यू सर. सोनाली ताई. मला असं वाटतं की सर तुम्ही इतक्या मस्त पद्धतीने हास्यजत्राचं स्पिरिट उचललंय. कारण इथले प्रत्येक कलाकार जितका सुंदर अभिनय करतात तितक्याच मोकळेपणाने स्वतःवर हसतात, स्वतःवर जोक करू देतात. तर थँक्यू सो मच तुमच्या स्पिरिटसाठी. अमेझिंग. खूप मजा आली. या गोंधळात आम्ही किती हसलोय आम्ही सांगूच शकत नाही.
तर आंबट शौकीन एंट्री छोटीशी होती पण त्यातही मजा आली. मस्त. मस्त. मंडळी, असं म्हणतात की खरा मित्र तोच जो संकटकाळी कामी येतो. पण अजिबात डोकं न चालवता मित्राच्या कामी आल्यानं देखील संकट निर्माण होऊ शकतात. चला बघूया ती संकट काय आहेत ते पुढील प्रहसनातून, जी घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. एवढी लवकर आली ती, लवकर आली. बापरे, ओ माय गॉड. उघड. येस येस. अरे न मग तू एवढ्या लवकर आली. अरे मला सांगायचं तरी ना, मी तुला घ्यायला आलो असतो. काय बघते तू? ए नमा, अरे तू आल्या झाडू कुठे घेते हातात? ऐक ना, तू झाडू खाली ठेव ना. ते एक तर तू झाडू बघितलं ना मला भीती वाटते का? ऐक ना, ऐक ना, ऐक ऐक ऐक, बघ तू दमली असशील. तू बस बस इकडे बस. तू अरे तू बस, नाही ते इथे बस तू. हा, दमली असशील. मी तुला पाणी देऊ का? पाणी मी तुझ्यासाठी चहा करतो. तुलाच माहिती मी तुझ्यासाठी किती भारी चहा करतो. चहा करू? चहा कर, चहा. नमुडी, काय झालं तुला? काय झालं? सगळं दिसून राहिलं मला काय झालं ते. सगळं लपवलं मी तर. काय दिसतंय तुला? काय दिसून? तुमच्या खोटेपणा दिसून राहिलं मला. माझा खोटेपणा? काय केलं मी? काय केलं म्हणजे? परवापासून जाऊन बसले मी तिथं, बोरनान होतं म्हणून माझ्या माहेरी. हा. तुम्ही का नाही बरं आले? का बरं नाही आले तुम्ही? मला सांगा पहिले. अरे. सरले का मुद्दाम केलं? नाही नाही, हा? तुम्ही मला म्हणले मी येतो, तू पुढे जा, मी येतो. का नाही आले मी तुम्ही? ध्यानात होतं माझ्या, पण आता काय सांगू नमुडी मी तुला, म्हणजे ना काम. आता मस्का मारू. मला माहित आहे तुम्ही का नाही आले ते. सगळे चिडवून राहिले मला. काय मग आज पण जावई बापूला काम आहे का म्हणे ऑफिसचं? काय सांगू त्यांना? तुमची मेवणी बोलत होती. काय? आजारी पडला असेल ना तुझ्या विंड डिझेल. कौतुक करत नव्हती, हसू नका. नेहमीच आहे हो तुमच्या. तुम्हाला आवडत नाही ना माझ्या माहेर यायला? किती वाट बघून राहिले मी तुमची, तरी तुम्ही आला नाही. फोन केला, फोन नॉट रिचेबल, बिझी. काय करत होते तुम्ही? नाही नाही, आपल्या इथे ना थोडीशी रेंज कमी आहे ना, त्याच्यामुळे लागला नसेल फोन. तुमच्या खोटेपणाची रेंज वाढले, त्याच्यामुळे होतंय हे सगळं. ना मग मी खोटं बोलतो. तुम्ही खोटं मी बोलता. खोटं बोलतो. आता करू नका, तुम्ही खोटं बोलता. तुझ्या बोलण्याने ना मला असा कलेजा थंडा पडला माझा. नुसत्या नागपुड्या फुकता, डोळ्यात तर पाण्याचा थेंब नाही तुमच्या. वा रे वा. नाही नाही, तुला सगळं खरं सांगतो मी आज. नमा, तुझा जेव्हा फोन आला होता ना, फोन उचलण्याची पण ताकद नव्हती ग माझ्यात. काय झालं होतं? डॉक्टर मला म्हटलं की नीट बोला, काही ऐकू येत नाही. डॉक्टर मला म्हटलं की हा. तुम्हाला काही दिवस आहे ना कम्प्लीट बेड रेस्ट घ्यावी लागणार आहे. बेड रेस्ट म्हणजे बेड रेस्ट म्हणजे हो. काय झालं होतं तुम्हाला? अरे मला ना मध्येच बरं वाटतं, मध्येच कसं मसं होतं मला. म्हणजे मला कळून नाही राहिलं काय नेमकं. तुझ्याकडे यायला मी निघालो होतो, तुझ्याकडे. निघाले होते? हा. आणि तुझ्या आवडीचा शर्ट घातला होता मी, तो नेव्ही ब्लू शर्ट आहे तो एकदम. हा. आणि ते जास्वंदीचं तेल आहे ना, ते लावलं होतं. डोक्यावर केस नाही, पण तेल का बरं लावलं तेल? मला आवडतं म्हणून. मला दरवाजाजवळ मी गेलो ना, एकदम असा पोटात गोळा चालला का. आतल्यात पोट गोळा असा घर करायला लागला. डोक्यात पण घर व्हायला लागलं. आणि दम दिशी मी पडलो चक्कर येऊन. बरं हातात मोबाईल होता, डायल नंबर मध्ये
मोरे होते. मोरेंना मी कॉल केला, म्हटलं मोरे लवकर या. मोरे आले आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले. मोरेंमुळे तुझ्या नवरा वाचलाय माहिती आज. एवढं सगळं झालं, एक फोन का नाही बरं केला तुम्ही? मी आले असते ना. माहेर आणि सासर लांब होतं का माझं? मी आले असते ना. दादाचा फोन आहे. हॅलो, हा दादा. हा पोचले. हा आले, नीट आले. नाही ना, यांना बरं नाही ना खरंच. नाही काय मोरे, मी प्रॉब्लेम मध्ये अडकलोय. बायको आलीये, माझ्या पोटात गोळा आलेला आहे. गोळा पटकन या. नाही. नंतर सांगते सगळं. हा ठेव. काय झालं? कोणाशी बोलत होते? नाही बोलत नव्हतो मी मोबाईल उचलता येतो का ते बघत होतो. जाऊ दे, काहीच करू नका तुम्ही. काहीच नाही आता मध्येच बरं वाटतं. मध्येच कसं मसं होतं. चमका येतात, चमका. काय हो? एरवी तुम्हाला मुंगी जरी चावली तरी तुम्ही घरभर बोबाटा करता. मग यावेळी का नाही सांगितलं तुम्ही मला? नाही. एक फोन करायचा ना. नाही सांगणार होतो मी तुला. मग का नाही सांगितलं? 3 वेळा माझा मोबाईलकडे हात जात होता. म्हटलं नमुला सांगू पण तू माहेरी गेली होती ना. कधीतरी माहेरी जाते ना तू. आणि तुला मी सांगितलं असतं तर तू लगेच आली असती. मग एन्जॉय कसा करणार? म्हणजे तू तिकडे एन्जॉय कसा करणार ग? आहे की नाही? आणि बोर नानला गेली तर म्हटलं बोर कशाला करू तुला. जोक नाही करत मी. नाही करणार जोक नाही माझं करणार. चुकलं, मी उगाच गेले. कुकूची पण काळजी वाटते ना मला माझ्या. मी आता सगळं करते. नाही मला आहे ना आता डॉक्टरांनी इंजेक्शन दिले. डॉक्टर म्हणाले की मी अमराव. अरे अमराव, काय कसं काय? बरं आहे ना? या मोरे. अरे वहिनी, नमस्कार. भाऊजी कसे उपकार फेडू मी तुमचे? मी कधी गेलो उपकार? मोरे, तुम्ही मला दवाखान्यात नेलं ना त्याच्यामुळे म्हणते. मीच घेऊन गेलो डॉक्टरकडे. मीच डॉक्टरकडे घेऊन गेलो. चालता येत नव्हतं, अजिबात चालता येत नव्हतं माहितीये. डॉक्टर म्हणाले बेड रेस्टची गरज आहे. बरं शामराव, आता पोटरीतला गोला कसा काय तुमचा? काय भाऊ? पोटरीत गोला वहिनी. हापूस आंबा केवढा असतो तेवढा मोठा पोटरीत गोला आला होता माहितीये. पोटरीत, देव शपथ, पोटरीत गोला. नाही पण यांनी तर मला सांगितलं का ह्यांच्या पोटात घोडा आला म्हणून. आणि ते घरातच पडले चक्कर येऊन. हा म्हणजे असं ठरलं? असं ठरलंय? नाही, अरे बेशुद्ध पडले होते ना. मी बेशुद्ध पडलो तर मला काय. हा माणूस जिन्यात आता बेशुद्ध पडलेला का नाही. त्याच्यामुळे पोटरीत गोला आला की पोटात गोला कसा काय करणार? जिन्यात असे बेशुद्ध पडलेला हा माणूस शामराव असं पडलं होतं. त्याच वेळी काय झालं, मी असा जिन्याच्या पायऱ्यावर चढत होतो. पायऱ्या चढत होतो तर मला वाटलं पोरांनी फुटबॉल खाली फेकला की काय. यांचं डोकं माझ्या पायाजवळ आलं ना. आणि मी कसा एक्सपर्ट किक मारण्यात, अशी किक मारणार मी. तेवढंच माझं लक्ष गेलं, अरे फुटबॉलला कान कुठून आले. बघतो तर शामरावांचं डोकं जिन्यावर, असं जिन्यावर. मित्र शेवटी ताबडतोब रस्त्यावर गेलो. रिक्षावाला पकडला, आणला. चल उचल, ताबडतोब ह्याला बसव आणि डॉक्टरकडे घेऊन जाऊया. कुठल्या डॉक्टरकडे घेऊन गेले तुम्ही मग? कुठल्या डॉक्टरकडे? तेच त्याला विचारलं, कुठल्या डॉक्टरकडे? कुठल्या डॉक्टरकडे? तो म्हणाला कशाला डॉक्टरकडे, मी स्वतः डॉक्टर आहे. रिक्षावाला. रिक्षावाला. 2 मिनिटं. रिक्षावाला म्हणाला रिक्षावाला डॉक्टर आहे? हा, मी पण अपंजित. अचंबित असतं ते. सुधारणा करण्याची गरज आहे या सिच्युएशन. अपंचित मी, काय अचंबित. डॉक्टर, रिक्षावाला, तू कसा डॉक्टर? मी डॉक्टर. पण ते डॉक्टर तो मला 2-3 तास मी रिक्षा चालवतो. आणि मग पार्ट टाइम हे करतात का? करेक्ट, बरोबर पकडलं. पकडून ठेवा, सोडू नका, हे करेक्ट आहे. आणि ह्यांना तिथंच रिक्षात असा आडवा केला आणि ह्यांच्यावर मोरे उपचार सुरू केले. उपचार सगळं दवा पाणी 2 मिनिटात गुण आला का नाही? हा, तरच भारी ना. हो. मग म्हटलं बाबा तुमची फी किती डॉक्टर साहेब? तर तो म्हणाला काय मीटर प्रमाणे काय होतील तर द्या.
काय पण ते डॉक्टरने तर नेलंच नाही ना त्यांना, मग मीटरच नाही पडलं, मग फीस कशी बरं? एकदा आपण रिक्षात बसलो रिक्षाला मीटर टाकतो ते टाकते, हा. की 30 रुपये झालं. मीटरचे 26 आणि 4 रुपये डॉक्टर म्हणून दिले. डॉक्टरची फीस 4 रुपये असं 30 मीटर टाकलं होतं. असं झालं. हो हो असं सगळं झालं. काय व हो. एवढं सगळं झालं आणि तुम्ही मला आता सगळं काय हो, तुम्ही मला का नाही हो सांगितलं? मी आले असते ना तुम्हाला बघायला, पण भाऊजी हा. ह्यांनी तर मला सांगितलं का त्यांच्या पोटात गोळा आला, मग तो पायापर्यंत कसा गेला बरं? ते काय झालं, जिनेवर असं बेशुद्ध पडले का नाही, त्याच्यामुळे जो पोटात जो गोला होता ना तो सरकला आणि पोटरीत आला. नाही, तेच भाऊजी कसं काय? तेच आहे. कसा हा प्रश्न आलाच पाहिजे. कसा हा आलाच पाहिजे, त्याशिवाय पुढे कसं जाणार ना. हो, हो. कसा करेक्ट आहे. पोटातून पोटात पोटात कसा? न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी काय म्हणणं आहे? मोरे न्यूटनच्या लॉ सांगाल तुम्ही आता? काय ते न्यूटनच्या लॉ सांगाल एकदम? आता न्यूटनच वाचविला आपल्याला. नव्हे, न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. लक्षात ठेवा, पुढे हा मला बोलता येईल नाही बोलता येईल माहिती नाही. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी का बोलतोय सारखं मी? तो पाठ आहे म्हणून. न्यूटन लॉ ऑफ ग्रॅव्हिटी लक्षात ठेवा. हा, ते काय आहे, आपण एखादी अशी वस्तूवर फेकली की ती खाली येते. गुरुत्वाकर्षणामुळे खाली येते. करेक्ट काय आहे आता? गुरुत्वाकर्षणामुळे ते ह्या शब्दाची ह्या जिभेला सवय नाही. खाली येते. खाली येते. सेम ऍज इट इज. पोटात गोला, गुरुत्वाकर्षणामुळे तो पोटरीत गोळा. पोटरीत आला. पोटरीतच कसा आला मग? ते पोट आणि पोटरी जुलत ना. पोट आणि मांडी जुलत नाही म्हणून ते पोट आणि पोटरी असायचं. काय हो, एवढं झालं का हो? ऐका ना, मग आपण त्या डॉक्टरला भेटायला जायचं का? नम आता तो नाही, त्यांनी एवढं बरं केलं ना तुम्हाला. अरे ते आता रिक्षावाला आहे, तो कुठे बाळा हा. मारत फिरत असेल, आपल्याला काय माहिती. तो बिचारा मला भेटला, माझा जीव वाचला त्याच्यामुळे. तुला नम तुला कळलं ना की मी बोरनांच्या कार्यक्रमाला का बरं नाही आलो? ओके ने मला कळलं. मोरे बरं झालं तुम्ही आले, जीव वाचवला. पटकन निघा. धन्यवाद. बऱ्याच ना का वहिनी, बऱ्यात ना तुम्ही? सॉरी दादा, मला उशीर झाला. तू एवढा सिरियस आहेस, मी पूर्ण बाजारात फळं शोधत होतो, कुठे मिळतच नव्हतं. हा ठीक आहे, तुझ्यासाठी मी आणलं शेवटी. ओके, केळ आणला? केळ कशाला? ह्याला जो आजार झालाय चिकनगुनिया, त्याच्यासाठी केळीच पाहिजे ना. केळं खाल्ले की चिकनगुनिया निघून जातो लगेच. एक मिनिट, काहीतरी गैरसमज होऊन राहिला तुमचा भाऊ. त्यांना चिकनगुनिया नाही झाला. काय झालं तुम्हाला सांगते, यांना सांगावं लागल ना ग्रॅव्हिटीचं. अरे ए नमो, अरे तू नुसतं बोलत काय बसली? आले ते पाणी पाणी दे त्यांना. चिकनगुनिया नाही झाला. पाणी तर दे. आले पाणी. अरे तू कशाला आलाय ते? त्यांनी मला सांगितलं. हा काय मेसेज केला? अरे मी कुठे सांगितलं काहीतरी सांगतो. अहो तुम्ही काय झिंगेत असताना मेसेज टाईप करता? हे बघा काय टाकलंय, हे बघा. श्याम दादाला पोल्ट्रीचा आजार झालाय, लवकर ये वाचवायला. पोल्ट्री? अरे पोट्री ना, ते स्पेलिंग मिस्टेक झाला. पोल्ट्री स्पेलिंग मिस्टेक. एकदम माझ्या पोटात गोळा आला सांगितलं, तो गोळा तुम्ही पोटरीत घातला. बरं, पोटरीचं नंतर पोल्ट्री केलं, आता त्याचा तू चिकनगुनिया केला. अरे दादा, पोल्ट्री मध्ये चिकन येतं ना, मी जवळचं सांगितलं ना. काय करायचं? पाणी घे. भाऊ निघू वहिनी. नाही भाऊ, असं काय करून राहिले तुम्ही? तुम्ही ह्यांना चिकनगुनिया नाही. तुम्हाला कोणी खोटं सांगितलं चिकनगुनिया झाला म्हणून? मला डॉक्टर एके बोलले. हा, रिक्षावाला? नाही रिक्षावाला नाही. रिक्षावाला ऑटो डॉक्टर. रिक्षावालाच आहे डॉक्टर. MBBS झालाय तो. पण त्यांनी कसं सांगितलं चिकनगुनिया? भाऊजी, चिकनगुनियामुळे संधिवाताचा त्रास होतो, दरदरून घाम येतो, चक्कर येते, माणूस उभा नसता राहिला माझा. चिकनगुनियाचं खोटं कोणी सांगितलं? नाही, डॉक्टर बोलले की, डॉक्टर एके काय म्हणाले की 3-4 प्रकारची चिकनगुनिया असतात बाजारामध्ये. एक असतो तो मोठ्या कोंबडीमुळे होतो. दुसरा असतो तो बॉयलर चिकनगुनिया, तो 7 दिवसात बरा होतो, 3-4 वेळा इंजेक्शन घ्यावं लागतं. तिसरा असतो तो पिल्लू चिकनगुनिया, तो काय जायला लागतच नाही, डायरेक्ट
बघितलं की बरा होतो. दादाला झाला तो अंडे चिकन गुनिया. हा म्हणजे चिकन अंड्यात असताना जो होतो ना गुनिया तो अंडे चिकन गुनिया. म्हणजे तो काय अगदी हाय काय नाही काय म्हणजे तुम्ही मोठ्यानं बोललात ना नाही तर तो नाही पण चिकन गुनिया डास चावल्यामुळे होतो ना मग अंड्याचा ना याचा काय संबंध आहे मग बोललो होतो हा प्रश्न येणार. कधी अरे तुमच्या काय बोलताय मला काही कळत नाही वहिनी तुमचं बरोबर आहे. वहिनी चिकन बरोबर गुनिया आहे. डास चावल्यामुळे होतो. म्हणजे डास चावतोच. अहो चावतो मग त्याचं काम हा, आहे डास ते दुसरं चावतो. येतं काय त्याला हा पण डास चावतो म्हणजे डास श्यामदादाला पण चावतो हा आणि डास कोंबडीला पण चावतो. असं आहे काय? आणि डास कोंबडीला चावलं ना की त्याच्यापासून जे अंड होतं ना ते बेकार असतं. ते अंड श्यामदादानं खाल्लं म्हणून चिकनगुनिया झाला आणि तोच डास श्यामदादाला पण चावला. त्याच्यामागे एक गणित आहे एज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी म्हणून एज इक्वल टू सी. न्यूटनचं गणित. नाही नाही नाही, ते सायन्स आहे. आता हे गणित ते वेगळं गणित आहे. ते मी पाठ केलं त्याचं काय आता त्याचं हा ते कसं- त्याचं आहे ते. तर काय होतं ते काय झालं डास म्हणजे डास चावला कोंबडीला कोंबडीने दिलं अंड ते खाल्लं श्यामदादाने खाल्लं. मग डास इज इक्वल टू श्याम इज इक्वल टू चिकनगुनिया. असं ते सगळं झालेलं असं आहे. सगळं झालं एकदम. काय झालं? तुला कळलं ना नमू की मला चिकन गुनिया का झाला ते हे बघ तू माझ्यावर विश्वास नको ठेवू कारण काय ना मी डोक्यावर पडलो होतो तेव्हा मला काही लक्षातच नाही ना मला लक्षातच नाही आणि तुम्ही दोघांनी जे काही वेगवेगळ्या पद्धतीने माझा जीव वाचवलाय ना त्याबद्दल धन्यवाद. या तुम्ही आता या. नाही भाऊ पण मला एक कडून नाही राहिलं यांना एका दिवसामध्ये यांच्या पोटात गोळा आला पोटातला गोळा पोटरीमध्ये गेला आणि मग यांना चिकन गुनिया पण झाला पण मग एका दिवसात एवढे आजार बरे कसे झाले यांचे डॉक्टरच्या महिमा आहे ना तो डॉक्टर खूप हुशार आहे ना. मला भेटायचे ते डॉक्टर तरी गेला असेल. एकदा भेटवा ना त्या- इंटरनॅशनल डॉक्टर आय एम द इंटरनॅशनल एक डॉक्टर एक म्हणजे दक अरुण कदम यूजी पीजी फ्रॉम विरार टू इंटरनेशनल डॉक्टर मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई. अरे काय बोलताय तुम्ही चेक नको करायला. पेशंट मी आहे. त्यांच्याकडे रांग लागलेली असते ना पेशंटची त्याच्यामुळे तसं म्हणतात. काय हो, पाया पडते हो तुमच्या तुम्ही माझ्या नवऱ्याचा जीव वाचवला ना देव माणसासारखे भेटले हो तुम्ही नमो अरे त्यांना पाणी वगैरे दे ते डॉक्टर साहेब बसा मी आलो मी पाणी घेऊन आलो अरे हे कोण जित्त भूत पकडून आणलंय दादा अरे हा कुठल्या अँगलने डॉक्टर अरे मीच वाटतो बोलवलाय त्याला मीच बोला आपल्या बाजूचा भाजीवाला गोनपाट टाकून रिकामा बसला होता म्हणून म्हटलं ये डॉक्टर म्हणून आणला कोणी सांगितलं तुला मोरे. अरे हा माणूस मेसेज करतो आणि 20 रुपयाचा जातो. आली पाणी घ्या. थँक्यू. माय व हे ते डॉक्टर आहे ते द्या द्या इकडे. इंटरनॅशनल एक डॉक्टर मार्केट मध्ये माझ्या गाल आहे माहितीये काय? काय गाळा गाळा एक मिनिट मार्केट मध्ये गालाय म्हणजे गाल आहे म्हणजे गाला हा? कुठलं कसलं? हा? गाला कुठलं डॉक्टरचा औषध भारत मार्केट मध्ये डॉक्टरचा गाला हा म्हणजे गाल आहे. त्यांचा काय आहे हाँ, मेरी दवाई करे डॉक्टर से रिहाई. रोगोचे आय एम द इंटरनॅशनल एक डॉक्टर माझा भाजी मार्केट मध्ये गाल आहे. गालाय म्हणजे भाजी मार्केट मध्ये गाल आहे. कशाचा गालाय दवाचा आहे दवाचा भारतभर म्हणजे दवाखान्याचा दवाचा. आहे त्याचं. मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई. मेरी दवाई पचकन करे रोगों से रिहाई. भेंडी कशी दिली 20 रुपये पाव किलो. अन पावटा कसा दिला स्वस्त आहे 12 रुपये पाव.
अन्न शेवगा आहे तुमच्याकडं? शेवगा अजून नाही आणला. असा शेपालून काढला पाहिजे ना तुम्हाला. हा? भाजी विकणाऱ्या माणसाला खोटात तुमचं तर सगळं कळलंय मला. पोटरीत घोडा आला तुमच्या. हे सांगून राहिले मला खोटं नाही का? तुम्ही या. वा 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 भीक नको कुत्रा या म्हणीची आठवण आली मला. फारच बहार आणलीत, फारच मजा. बघा हासरसे काय म्हणतात महेश सर? धमाल धमाल म्हणजे काय आहे बापरे. आणि नमा युअर फॅन्टॅस्टिक. म्हणजे तू जो संयम ठेवला होतास ना थ्रोआउट, म्हणजे मला वाटलं होतं हिला माहिती आहे, सगळं कळलेलं आहे तिला. आणि द एंटायर प्लॉट वॉज ब्रिलियंट. कारण एक थाप मारली का आपल्याला अनेक थापा माराव्या लागतात, हे त्यांनी इतकं ब्रिलियंट सिद्ध केलं. आणि विथ फुल ह्युमर. ही सिच्युएशन खरी फार सिरियस होती, की सिरियस सिच्युएशनमध्ये कॉमेडी आणणं Yes. ही जी कला आहे तुमच्यामध्ये. आणि श्याम यू आर टू गुड यार. खूप तुला काहीतरी नाव काहीतरी बोललीस तू. विन डिझेल. विन डिझेल. अच्छा अच्छा अच्छा. मला वाटलं टकलू हैवान बोलली काय. पण श्याम व्हेरी गुड. आणि अरुण तू काय करतोस ना, तो पिच लावतोस ना तू, माय गॉड इट इज अनबिलिव्हेबल. म्हणजे आय डोंट, मला असं वाटत नाही असा कोण दुसरा आर्टिस्ट असेल जो ह्या पिचनी थ्रू आउट बोलू शकतो. कमाल आहे अरुण, सुपर. हॅट्स ऑफ. आणि प्रभाकर टू गुड. आणि ऑफकोर्स तू सुद्धा. श्रमेश. सॉरी आय डिडंट येस येस. आय एम सॉरी आय डिडंट नो यार. आणि शमीश तू पण क्लास. आणि एकंदर ही सगळी अशी भट्टी क्लास जमली होती. ब्रिलियंट. थँक्यू सर. कंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. सोनाली ताई. तुफान. ही जी सगळी मंडळी आली होती एक एक करून, काय करावं तुझ्या सामान्य ज्ञानाचं प्रभाकर. प्रत्येकाच्या एंट्रीला तुझी दिलेली जी रिॲक्शन होती त्याचा आम्हाला वन्स मोर पाहिजे. अप्रतिम अप्रतिम. एकेकाला पाहता पाहता तुझे रिॲक्ट होत होतास. फारच छान, मस्त, व्हेरी नाईस. मंडळी हे हास्यपत्र असंच वाटत राहणार आहोत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची ॲड्रेस.